हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्सपर्ट डिझाईन स्कूल. आज आपण मेकॅनिकल डिझाईन डोमेनबद्दल डिस्कस करणार आहोत. डोमेन नॉलेज हे फ्रेशर्स आणि इतर डिपार्टमेंटमध्ये काम करणारे इंजिनियर्स ज्यांना डिझाईनमध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणासहित आपण त्याबद्दल डिस्कस करूयात. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता ॲज अ फ्रेशर, तेव्हा इंटरव्ह्यू तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारतात, जसे की तुम्हाला कुठले 3D सॉफ्टवेअर येतात आणि तुम्हाला कुठल्या डोमेनमध्ये नॉलेज आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून जाता तेव्हा 3D सॉफ्टवेअर आणि डोमेनबद्दल कंपल्सरी प्रश्न विचारले जातात. म्हणजे ते तुम्हाला 3D सॉफ्टवेअरपेक्षा डोमेनवर एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असतो. स्पेसिफिकली MNC आणि OEM कंपनीमध्ये डोमेनबद्दल फ्रेशर्स आणि 1-2 वर्ष एक्सपिरियन्स असणाऱ्यांना फार काही माहीत नसते. पण सध्या कंपन्यांना 3D सॉफ्टवेअरसोबतच डोमेन नॉलेज असलेच पाहिजे, तरच तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचे चान्सेस जास्त राहील आणि चांगले सॅलरी पॅकेज मिळण्याची शक्यताही वाढते. म्हणूनच आपण डिझाईन डोमेनविषयी डिस्कस करणार आहोत. त्यात तुमचे डोमेनविषयी काय आहेत आणि महत्त्वाचे डोमेन कुठले आहेत, व्हॉट इज डोमेन अँड एक्सपर्टाइज इन डिझायनिंग प्रॉडक्ट, या विषयावर आपण जास्त डिस्कस करूया. आता प्रॉडक्ट डिझाईनमध्ये काय येते? कास्टिंग प्रॉडक्ट, शीट मेटल प्रॉडक्ट, फोर्जिंग प्रॉडक्ट आणि प्लास्टिक प्रॉडक्ट डिझाईन. प्रॉडक्ट व्हिडिओजवरून तुम्ही हे रिलेट करू शकता, जसे की कास्टिंगसाठी इंजिन हेड आहे, शीट मेटलसाठी कार बॉडी आहे, फोर्जिंगसाठी क्रँकशाफ्ट किंवा प्रॉपेलर शाफ्ट आहे आणि प्लास्टिक प्रॉडक्टसाठी डॅशबोर्डचं उदाहरण आपण पाहू शकतो. डोमेनबद्दल बोलायचं झाल्यास प्रॉडक्ट डिझाईन हे ह्याच मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसने होते. या व्यतिरिक्त सुद्धा सब डोमेन असतात, त्याबद्दलही आपण डिस्कस करूया. आता जेही प्रॉडक्ट आपण डिझाईन करतो ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी काही टूल्सची गरज असते. कास्टिंग पार्टसाठी कास्टिंग डाय, शीट मेटल पार्टसाठी प्रेस टूल, फोर्जिंग पार्टसाठी फोर्जिंग डाय आणि प्लास्टिक पार्टसाठी प्लास्टिक मोल्ड टूलची गरज असते. मी तुम्हाला प्रॉडक्ट म्हणजे काय आणि टूल म्हणजे काय हे सांगू इच्छितो. जो डिझायनर असतो तो 3D सॉफ्टवेअरचा वापर करून एकतर प्रॉडक्ट डिझाईन करतो किंवा टूल डिझाईन करतो. आणि हे डिझाईन करण्यासाठी एकतर तो प्रॉडक्ट डिझायनर असेल किंवा तो टूल डिझायनर असेल. आणि हे बनवण्यासाठी क्रिओ, कटिया, एनएक्स किंवा सॉलिडवर्क्स सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. ह्या व्यतिरिक्त अजून डोमेन आहे, जसे की रिजन पिक्चर डिझाईन, SPM म्हणजे स्पेशल पर्पज मशीन आणि मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट. पिक्चर डिझाईन हे कंपोनंट रोल करण्यासाठी, इन्स्पेक्शनसाठी आणि इतर पर्पजसाठी डिझाईन करतात. SPM मशीन म्हणजे असे मशीन जे स्पेशल ऑपरेशनसाठी बनवले जाते, जसे की मल्टी ड्रिलिंग मशीन, रोटरी वेल्डिंग मशीन और हाऊसहोल्ड मशीन. आणि तिसरे म्हणजे कन्व्हेयर सिस्टीम. कन्व्हेयर सिस्टीम हे मटेरियल हँडलिंगसाठी डिझाईन करतात. तो जे डिझायनर फिक्चर, SPM किंवा कन्व्हेयर सिस्टीम डिझाईन करतात त्यांचा डोमेन तो होऊन जातो. सो आय होप यू गॉट माय पॉईंट की डोमेन काय आहे आणि त्यात किती प्रकार आहे. सो फ्रेशर्स, जे इंजिनियर ज्या कंपनीमध्ये जे काही सिस्टीम डिझाईन करतात त्यांचे डोमेन तेच होऊन जाते. किंवा तुम्ही जे काही ट्रेनिंग घेतात आणि कंपनीमध्ये काम करतात तो तुमचा डोमेन होऊन जातो. फ्रेशरसाठी मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुम्ही एखादा पार्ट डिझाईन करता, एक्झाम्पलसाठी आपण प्रॉपेलर शाफ्टचं उदाहरण घेऊया. प्रॉपेलर शाफ्टमध्ये फ्लॅंजोक आहे, त्याचं उदाहरण घेऊया. फ्लॅंजोक डिझाईन करण्यासाठी 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर बरोबरच तुम्हाला डोमेन नॉलेज असणे आवश्यक आहे. लाईक डिझाईन कन्सिडरेशन्स अकॉर्डिंग टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, लोड अँड स्ट्रेस कन्सिडरेशन्स, मटेरियल सिलेक्शन, स्टँडर्ड्स, इंटरचेंजेबिलिटी, मॅन्युफॅक्चरिंग ड्रॉइंग विथ जीटेंटी ॲप्लिकेशन इत्यादी माहिती पाहिजे. सो फ्रेंड्स, CAD मॉडेलिंगसोबतच डोमेन इंजिनिअरिंग नॉलेज असणे फार गरजेचे आहे. शेवटी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्हाला जर डिझाईनमध्ये करिअर करायचे असेल तर अशा इन्स्टिट्यूटमधूनच ट्रेनिंग घ्या, जे तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड डोमेन स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोव्हाइड करतील आणि 100% प्लेसमेंटची खात्री देतील. मी लवकरच अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येईल. जय श्रीराम.